सचिन कवळे, चेतन बरफ असंख्य आमचे हॅलो 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 सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने आणि निघून जाईल सरळ 6 धावांसाठी षटकार लॉफ्टेड ड्राईव्ह केला होता बॉलला संकेत असे स्ट्रायकिंग एंडला त्याच्या माध्यमातून हा सुंदर फटका लॉंग ऑनला आपण पाहिला 6 धावांनी संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे साई श्रद्धा स्पोर्ट्स बाफणे हा संघ दोन चेंडू टाकून झालेले आहेत 2 बॉल मध्ये 6 धावा खर्च करतोय बॉलर विजय सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस पुश केला बॉलला चेंडू जाईल सिली पॉइंटच्या दिशेने एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि एक धावाने संघाची धावसंख्या 7 या अंकावर पोहोचली गेली आहे 3 बॉल टाकून झालेले आहेत 7 धावा खर्च करतोय बॉलर विजय 3 बॉलचा खेळ बाकी असेल पहिले मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये साई श्रद्धा स्पोर्ट्स 3 धावांची पेनल्टी असेल यस साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी या संघाला ट्रॅक वेगळ्या रंगाचा परिधान केलेला आहे त्या खेळाडूने आणि 3 धावांची पेनल्टी असेल फादरवाडी या संघाला फुलटॉस बॉल फोर्स केला बॉलला चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून निघून जाईल डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 चौकार या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार संघाची धावसंख्या धावफलकावर 11 या अंकावर पोहोचले गेलेले आहे फुलटॉस बॉलची हाताळणी केली होती बॉलर विजय याने आणि त्या बॉलला फोर्स केला होता बॅटर तुकाराम याने चेंडूला पाठवतो डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार चार बॉल टाकून झालेले आहे 2 बॉलचा खेळ बाकी असेल भरपूर धावा खर्च करतोय बॉलर विजय सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर षटकातील 5वा बॉल असेल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने स्ट्राईक एंडला तुकाराम असेल 4 अंकावरती खेळत आहे या वेळेला काय करते मैदानाच्या आतमध्ये खराब फिल्डिंग चेंडू निघून जाईल डीप दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार आणि व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा 4+1 ला तुकाराम असेल 5 धावा या बॉलवरती भरपूर खराब बॉलिंग करतोय बॉलर विजय अवंताच्या स्वरूपामध्ये धावा त्याने खर्च केलेला आहे आणि या 5 धावाने संघाची धावसंख्या
16 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदर फटका. हुक केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पहिल्या ओव्हर मध्ये चालू आहे. संकेत आणि तुकाराम हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त धावांची उभारणी केली गेली. या पहिल्या 5 बॉल मध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर 20 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. यामुळे शॉर्ट पेच चेंडू. स्लॉग स्वीप केला बॉलला. चेंडू जाईल डीप फाय लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी तुकारामच्या माध्यमातून चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक संपलेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे साई श्रद्धा बाफाणे या संघाची बेनबाद 24 धावा. धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर विजय याने. खराब सुरुवातीच्या माध्यमातून पॉवर प्लेचा षटक होतं. त्यामध्ये भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 24 धावा त्याने पहिल्याच ओव्हर मध्ये खर्च केल्या आहेत. आता मात्र आपण पाहणार आहोत दुसरं षटक टाकण्याकरता साई एकता स्पोर्ट्स फादरपाडी संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज येईल बॉलिंग ट्रॅकवर. दयानंद धोदडे आलेला आहे. दयानंद एक्सपिरियन्स बॉलर आहे या फादरपाडी संघाचा. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक हर्षद शेख बरफ यांचं आगमन झाले आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम हर्षद बरफ. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे बहुजन विकास आघाडी चषक 2026 मध्ये. संतोषजी कोम आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल पंच आहेत. त्यांचं झालेलं आहे या स्पर्धेमध्ये शुभ आगमन. पहिलाच बॉल लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल इंटू द गॅप. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. अतिशय जबरदस्त सुरुवात करतायत दोन्ही बॅटर संकेत आणि तुकाराम. मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकरता अटॅकिंग बॅटर आहेत हे दोन्ही बॅटर. त्याच्या माध्यमातून पहिल्या विकेट साठी एकंदरीत 28 धावांची पार्टनरशिप भागीदारी बनवली गेलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. दयानंद षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. वारंवार चुका करताना दिसत आहेत साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी संघाचे क्षेत्ररक्षक. त्यानंतर बॉलिंग देखील खराब राहिले गेलेले आहे या संघाच्या माध्यमातून. कमबॅक करावं लागेल या बॉलरला. दयानंद सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर बॉलची हाताळणी. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 33 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 33 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार. दयानंद यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी होईल बॉलची. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. अतिशय सुंदर बॅटिंग. तंत्रशुद्ध बॅटर आहेत संकेत आणि तुकाराम. त्यांच्या माध्यमातून आपल्या संघाकरता जबरदस्त धावांची उभारणी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. यावेळेस सॉफ्टमच्या बाहेर बॉलची हाताळणी. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. भरपूर धावा खर्च केल्या आहेत दयानंद याने. ज्या प्रकारे विजय याने पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या त्याच प्रकारची बॉलिंग करतोय. अवंतच्या स्वरूपामध्ये त्याने देखील धावा भरपूर खर्च केलेला आहेत. परंतु कमबॅक करावं लागेल या बॉलरला. दयानंद सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील नेक्स्ट बॉल असेल.
यावेळेस बॅटची एज आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे संकेत. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिली विकेट डाऊन झालेली आहे साई श्रद्धा स्पोर्ट्स बाफणे या संघाची. संकेत हा बॅटर कॉट बिहाईंडच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. त्याचा जर विचार केला त्याच्या बॅटमधून एक षटकार, 2 चौकार, 1 वेळा डबल, 1 वेळा सिंगल अशा प्रकारचे धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि तो तंबूच्या आशेला निघून जाईल. तर त्याच्या जाग्यावरती नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. विवेक आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल विवेक आणि तुकाराम हे 2 बॅटर असतील. संकेत याने 17 धावा बनवलेल्या आहेत. 17 धावा करून तो तंबूच्या आशेला निघून जाईल. तर त्याच्या जाग्यावरती विवेक हा बॅटर नव्यानेच एंटर झालेला मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. दयानंद षटकातील पुढील बॉल असेल. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस जबरदस्त बॉलची हाताळणी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता बॅटरच्या. अगदी यशस्वी झालेला आहे. जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून मागील 2 बॉल वरती राहिला गेलेला आहे. याच प्रकारची बॉलिंग करावी लागेल. विकेट टू विकेट चांगल्या लाईन आणि लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. फुल टॉस बॉल फोर्स केला. बॉलला चेंडू जाईल. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी होईल बॉलची. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 2+1 एकंदरीत 3 धावा मिळतील या बॉलवर. कमरेच्या वर चेंडू डिलिव्हर झाला होता. तेच कारण आपण जर पाहिलं तर पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. वेस्ट लाईनच्या वर चेंडू डिलिव्हर झाला होता आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. आपण चेक करणार आहोत डीबीएन टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. तिसरे पंच देखील सज्ज आहेत. संतोषजी कोम त्यांच्या माध्यमातून पाहणी केली जाईल. यस इट इज अ नो बॉल असेल. कमरेच्या वर चेंडू डिलिव्हर झाला होता. रिव्ह्यू गमावलेला आहे साईक्ता स्पोर्ट्स फादरवाडी या संघाने. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं होतं. फ्री हिट बॉल असेल. दयानंद सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला विवेक असेल. 2 धावाने अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. यावेळेस चेंडू प्रॉपर बॅटवर कनेक्ट होत नाहीये. चेंडू जाईल आता मात्र डॉट. षटक दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्पोर्ट्स बाफणे या संघाची 1 गडी बाद 39 धावा. धावसंख्या 39 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. देवीदास जाधव यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदुबी स्पोर्ट्स कामन संघाचे नक्कीच समर्थक आहेत. हॅलो तिसरं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल. राहुल धोदडे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. राहुल बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल केला. बॉलला चेंडू जाईल. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या
41 या अंकावर पोचले गेलेला आहे. आमच्या सोबतीनं तनुज भोईर आहेत. मागील 2 दिवसापासून जबरदस्त लेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून राहिले गेलेलं आहे. यावेळेस फोर्स केला बॉलला, सुंदर फटका, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. हा प्रकार बॉल टाकला होता बॉलर राहुल याने आणि त्या बॉलला बॅकफुट वरती येऊन चेंडूला फोर्स केलेला आहे बॅटर तुकाराम याने. चेंडूला पाठवतोय डीप बॅकवर्ड द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. अतिशय जबरदस्त स्ट्रोक. एक्सपिरियन्स बॅटर आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे या संघाचा. साई श्रद्धा स्पोर्ट्स बाफाणे हा संघ आपण जर नक्कीच पाहिलं या असोसिएशन मध्ये एक नौका संघ आहे, परंतु जबरदस्त बॅटिंग चालू आहे त्याच्या माध्यमातून. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल राहुल. हा प्रकार बॉल लॉफ्ट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु झेल कंप्लीट आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे तुकाराम. बॅक टू द पवेलियन, गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम सचिनजी कवळे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. तर नवीन बॅटर नेटर होईल प्रफुल आलेला आहे. सलामीचे 2 फलंदाज तंबूच्या आचराला निघून गेलेले आहेत. प्रफुल येतोय. हा प्रकार बॉल फोर्स केला, बॉलला चेंडू जाईल डीपेक्सच्या कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी सुरेख. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या धावफळ कव्हर 46 अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 46 धावा धावफळ कव्हर लागल्या गेलेल्या आहेत. 4 बॉल टाकून झालेले आहेत. जबरदस्त बॉलिंग करतोय बॉलर राहुल या ओव्हर मध्ये. यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण, चेंडूला स्टॉप केल्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 48 अंकावर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. राहुल तयार, राईट आर्म राऊंड द विकेटने फोर्स केला, बॉलला चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं लॉंगॉनला. बॉलची फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 50 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 50 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर साई श्रद्धा स्पोर्ट्स बाफाडे हा संघ नक्कीच चांगला संघ आहे. जबरदस्त धावांची उभारणी त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे या मागील 3 ओव्हर मध्ये. आता मात्र शेवटचा ओव्हर बाकी असेल. शेवटचा षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल बॉलर कमलाकर. हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी संघाच्या माध्यमातून हा देखील एक नवीन संघ आहे, परंतु चांगले प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये. साई श्रद्धा स्पोर्ट्स बाफाडे संघाच्या विरोधात चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण मागील 3 ओव्हर मध्ये भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. विजय दयानंद आणि राहुल याने. तर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल मिस्टर कमलाकर. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. स्ट्राइक एंडला बॅटर असेल प्रफुल. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राइव्ह. फिल्डर आहे त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला स्टॉप केलेला आहे. चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. फटका मात्र सुंदर होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. डीप मिड विकेटला फक्त 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 52 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 52 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी असेल. स्लॉग ओव्हरचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे, त्यामध्ये चांगली बॉलिंग करावी लागेल बॉलर कमलाकर याला. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म
ओव्हर द विकेटने. यामुळे सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू जाईल आरपार, सीमापार, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार सरळ. 6 धावांसाठी षटकार. माझ्या गावाचे गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या धन्यवाद. गावाची गाव देवी. चला व्हॉलंटियर्स, आपण चेंडू पुरवायचा आहे माझ्या नेटच्या आतमध्ये. आपण सज्ज राहायचं आहे बाउंड्रीच्या बाहेर. चला घाई करा प्लीज, चेंडू लगेच आतमध्ये परत करा. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 56-58 या अंकावर पोहोचली गेली आहे. धावसंख्या 58 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहे. सुंदर फटका एक्झिक्यूट केलेला बॅटर प्रफुल्ल याने 9 या अंकावरती खेळतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. यावेळेस शरीरापासून दूर चेंडूला ठेवलं होतं. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल आपल्याला डॉट. जबरदस्त कमबॅक करतो. हॅलो 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 ठीक. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी या सागदेव सागपाडा आणि आई नवदुर्गा बेलकडी या 2 संघादरम्यान मॅच असेल. दोन्ही संघाला विनंती असेल आपले कॅप्टन पाठवून बॉक्स मध्ये. हॅलो धन्यवाद. हॅलो या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेलेली आहे. 65 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. नुकताच सागरजी माली सरांचा शुभ आगमन झालेला आहे. त्यांचं करूया मनपूर्वक अधिकाधिक स्वागत. मागील 2 दिवसापासून त्यांचा आवाज आपण ऐकत आहात. आजच्या दिवसामध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. या विभागातील दिग्गज समालोचक आहेत. त्यांचं करूया मनपूर्वक अधिकाधिक स्वागत. बहुजन विकास आघाडी चषक 2026 मध्ये यावेळेस स्पोर्ट्स क्लबला चेंडू जाईल. लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा लेट, बॅकअप खराब आणि या काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटर होईल बाद. तो म्हणजे विवेक. बॅक टू द पवेलियन गॉन. या 2 धावाने संघाची धावसंख्या 67 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 68 धावांचं लक्ष असेल साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी या संघाला. चला सागपाडा कॅप्टन अजूनही आलेला नाहीये. आपला कॅप्टन लवकरात लवकर पाठवून द्यायचा, नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची देखील दक्षता घ्यायची. आम्ही वारंवार सूचना करतोय. आपला कॅप्टन अजूनही आलेला नाहीये. साई श्रद्धा स्पोर्ट्स बापाने या संघाचे 67 धावा झालेल्या आहेत आणि 3 धावा आम्ही ऍड करत आहोत.
पेनल्टी दिली होती साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी या संघाला आणि त्या 3 धावा आम्ही साई श्रद्धा स्पोर्ट्स बाफाडे या संघाच्या खात्यामध्ये ऍड करणार आहोत. तर 70 धावा झालेल्या आहेत धावफलकावर आणि 71 धावेचं लक्ष असेल साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी या संघाला. चला टॉस केलं जाईल. तिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र द ग्रेट व्हॉइस ऑफ ब्राह्मणगाव मिस्टर प्रदीपजी लोखंडे. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. थँक्यू अमितजी. तर आपण टॉस करतो दुसऱ्या सामन्याचा आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी आणि सागदेव स्पोर्ट्स सागपाडा या 2 संघादरम्यान आपण टॉस करतोय. तर टॉस करण्याकरता मी विनंती करतोय सन्माननीय नरेशजी टोकरे साहेबांना विनंती करेन की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. अगोदर आपण टच ओळख करून देऊया. एका बाजूने या बहुजन विकास आघाडी आहे तर एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स कामन. बहुजन विकास आघाडी असा कॉल आणि बहुजन विकास आघाडी इथे आलेला आहे. बेलकडी संघाने टॉस जिंकलाय. पावड्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण जाऊन स्थान आपण नवा. बेलकडी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागचं कारण बॅटिंग घेण्याचं कारण काय? आमचा अजून फिल्डर नाही आलेला आणि तिकडं मग ते आलेले आणि त्यांना काय म्हणशील? काय बोलू त्यांना, जे आलेले आणि त्यांना काय म्हणशील? जिथं पण मॅच असते तिथं ते लेटच येतं. त्यांची लेट याची सवय येते. चला आपण जॉईन होऊ शकता. आपण टॉस गमावलेला आहे. आपल्याला आता क्षेत्ररक्षण मिळालंय. काय म्हणशील? मनासारखा विरोध झाला आमचा. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 35. तुमचं असं कधी झालंय की टॉस जिंकलाय तुमचे खेळाडू आलेले नाहीत असं कधी झालंय? झालंय 3-4 मॅच झालेत. तू आपल्या खेळाडूंना काय सांगशील? ते सांगा तुम्ही मॅच लवकर या. चला शुभेच्छा असतील. टॉस बेलकडे संघाने जिंकलेला आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि खेळाडूंसाठी एकच सांगेन की आपल्यासाठी वेल हा थांबत नसतो. वेळेला महत्त्व द्या. आपला कॅप्टन आपल्यासाठी भरपूर काही करत असतो तर कॅप्टनच्या विनंतीला मान देऊन आपण लवकरात लवकर उपस्थित झालं पाहिजे. कॅप्टनच्या नक्कीच काहीतरी अडचणी त्याने सांगितल्यात की खेळाडू लवकर येत नाहीत. भरपूर संघामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत असतं. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ती सज्ज आहेत अमित सर. कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रदीपजी लोखंडे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदेवी स्पोर्ट्स कामन आयोजित बहुजन विकास आघाडी चषक 2026 बॉलर तयार. पहिलाच बॉल. लेफ्ट ड्राइव. हॅलो 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 हॅलो. पहिले विकेट डाऊन झालेले आहे साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी या संघाची. 71 धावांचं लक्ष आहे. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर आले होते धनेश आणि दिनेश, परंतु धनेश हा बॅटर बाद झालेला आहे. मोठा फटका त्याचा प्रयत्न त्याचा होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झाले नाहीये. बॉलवर लॉंग ऑनला सुंदर क्षेत्ररक्षण सुरेख कॅच कंप्लीट केलेला आहे. पहिले विकेट डाऊन होईल साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी या संघाची. तर नवीन बॅटर आलेला मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कमलाकर आणि दिनेश हे 2 बॅटर असतील. या 2 बॅटरला नक्कीच जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. 71 धावांचं लक्ष आहे. भरपूर जबरदस्त बॅटिंग करणं गरजेचं आहे यावेळेस. इनसाइड चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला.
सिंगलच्या मदतीनं ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर कमलकर. यावेळेस सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू जाईल व्ही शेप मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून जाईल लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धाब्यांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार, संघाची धावसंख्या 5 अंकावर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलेला बॅटर दिनेश याने. दिनेश ठाकरे या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. 71 धावांचं लक्ष आहे. यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक, बॅट चेंज, हवेमध्ये चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 7 अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. समीर हा बॉलर 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडू मध्ये 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. यावेळेस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 8 अंकावर पोहोचली गेलेली आहे. 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 71 धावांचं लक्ष आहे, परंतु खूपच कमी धावा या येताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. साई एकता स्पोर्ट्स फादरबाडी संघाच्या माध्यमातून यावेळेस बॅटची चेंडू जाईल इनटू द गॅप, निघून जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 12 अंकावर पोहोचली गेलेली आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये समीर याने 12 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. चांगली बॉलिंग केली समीर याने पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 3 ओव्हरमध्ये पाहावं लागेल किती धावांची गरज असेल. साई एकता स्पोर्ट्स फादरबाडी या संघाला अजून सुद्धा भरपूर धावांची गरज आहे. खेळ बाकी असेल. 59 धावांचं लक्ष, धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. तर बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर सज्ज होईल. सुजित हरवटे हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. हा देखील एक चांगला बॉलर आहे. साई श्रद्धा स्पोर्ट्स बापाडे या संघाला आमचे मित्र मेघनाथ बाबर आलेले आहेत. शंकर यादव देखील पूर्वक अधिकाधिक स्वागत असेल या बहुजन विकास आघाडी चषक 2026 मध्ये. यावेळेस फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 14 अंकावर पोहोचले गेलेले आहे. सिंगल आणि डबल वरती जास्त विश्वास दर्शवत आहे दोन्ही बॅटर, परंतु मोठे फटके मारावे लागतील. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. भरपूर धावांची गरज आहे. साई एकता स्पोर्ट्स फादरबाडी या संघाला षटकार आणि चौकाराने डील करावं लागेल. दोन्ही बॅटर अगदी ताकदीचे बॅटर आहेत. त्यांना आता मात्र प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. षटकातील दुसरा बॉल असेल सुजित. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, हवेमध्ये चेंडू, चेंडू खालची रक्षक. जबरदस्त एफर्ट त्याने लावले होते. आपण चेक करणार आहोत. यस, 6 धावा साठी चेंडू निघून जाईल. षटकार.
यावेळेस बॉलर तयार सुजित. यावेळेस सुंदर फटका लॉफ्टेड ड्राईव्ह चेंडू जाईल लॉंगॉपच्या दिशेने निघून जाईल 6 धावांचा षटकार. या ओव्हर मध्ये जबरदस्त प्रहार करतो बॅटर दिनेश ठाकरे. जबरदस्त क्षमता त्याच्याकडे आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. अजून सुद्धा भरपूर धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. 71 धावांचं लक्ष असेल. नक्की त्या धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. बैजनेश्वर आतमध्ये बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर सुचित. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 4 बॉल टाकून झालेले आहेत. षटकातील 5वा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळी चेंडू जाईल च्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली गेलेली आहे. एकंदरीत 27 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 27 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. या ओव्हर मध्ये सुजित हा बॉलर भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 15 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत 5 बॉल मध्ये. अजून सुद्धा 1 बॉलचा खेळ बाकी असेल. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये दिनेश आणि कमलाकर. दोन्ही चांगल्या क्षमतेचे बॅटर आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. 71 धावांचं लक्ष आहे. भलं मोठं आव्हान आहे. खरतर प्रवास झालेला आहे परंतु मार्गक्रमण करावे लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर सुजित. षटकातील शेवटचा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या 2 धावा मात्र चला चेक करणार आहोत. पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. त्यांच्या मनामध्ये शंका आहे. आपण जर चेक करणार आहोत. दुसरी धाव कंप्लीट झालेली आहे किंवा बॅटर अपुरा राहिला गेलेला आहे. चेक केलं जाईल डीबीएन टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून. सेफ असेल. पॉपिंग क्रीज पर्यंत नक्कीच बॅटरची बॅट मात्र पोहोचली गेली होती आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या 29 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 29 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ झालेला आहे. मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पावल जिंकण्याकरता किती धावांची गरज असेल. साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी या संघाला 12 बॉल आणि 42 धावांची गरज असेल. जबरदस्त बॅटिंग करताय दोन्ही बॅटर दिनेश ठाकरे आणि कमलाकर. त्यांच्या माध्यमातून धावांची उभारणी जबरदस्त पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आपल्या संघाकरता.
तर नवीन बॉलर महेश. यावेळेस पहिलाच बॉल चेंडूला सोडून दिलेला आहे. बॅटरला वाटलं होतं ऑप्टमच्या बाहेर चेंडू जाईल की काय, परंतु चेंडू पण थोडासा आतमध्ये वळाला गेला आणि चेंडू जाईल. या वेळेला डॉट. जबरदस्त सुरुवात करतोय बॉलर महेश. हॅलो. बॉलर तयार महेश. बॉलर ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बॅट संपर्क होत नाही. चेंडू जाईल. डॉट. हॅलो हॅलो हॅलो.
षटकातील पुढील बॉल असेल. या वेळेला खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. या वेळेला डॉट. खराब बॅटिंगचा दर्जा आपण पाहत आहोत. साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी संघाच्या माध्यमातून बॉलिंग देखील खराब राहिली होती. या संघाची नवीन संघ आहे. प्रॅक्टिस करावी लागेल. भरपूर प्रयत्न करावे लागतील या संघाला. ओव्हर पिच बॉलच्या ताळणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. चेंडू जाईल. या वेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग करतोय बॉलर तुकाराम. या डेथ ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. या षटकातील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल तुकाराम. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल. डॉट. आणि हा सामना जिंकलेला आहे साई श्रद्धा स्पोर्ट्स बाफाणे या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन साई श्रद्धा स्पोर्ट्स बाफाणे संघ आणि हार्ट लक साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी. विश्वाची आमच्या गावाची गावदेवी गावाची गावदेवी आमच्या